नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि दिव्यांग अनुदान योजनेतील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजची अपडेट अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण राज्य सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांच्या हितासाठी एक मोठा आणि अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या संदर्भातील अधिकृत माहिती राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे साहेब यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिलेली आहे। तर अतुल सावे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की दिव्यांग बांधवांचे जीवनमान सुरक्षित आणि सक्षम करणे हेच आपल्या सरकारचे मुख्य ध्येय आहे आणि याच उद्देशाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर यापूर्वी तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजेच टेम्पररी UDID कार्ड असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे विशेष सहाय्य योजनेचे लाभ तांत्रिक कारणांमुळे थांबवण्यात आले होते। मात्र आता वैध तात्पुरते प्रमाणपत्र असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत हे लाभ वितरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजेच तुमचे UDID कार्ड ज्या तारखेपर्यंत वैध आहे त्या कालावधीपर्यंत तुम्हाला अनुदान आणि इतर शासकीय योजनांचा लाभ नियमितपणे मिळत राहणार आहे। म्हणजेच तुमच्या टेम्पररी UDID कार्डची वैधता जर 2028 किंवा 2029 पर्यंत असेल तर त्या कालावधीपर्यंत तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय योजनेचे हप्ते मिळणार आहेत। आणि या निर्णयामुळे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे मानधन सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे मिळत राहील। त्यासोबतच 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कायमस्वरूपी प्रमाणपत्र न मिळालेल्या लहान बालकांनाही या निर्णयाचा मोठा आधार मिळणार आहे। आणि मित्रांनो, येथे एक महत्त्वाची सूचना देखील देण्यात आली आहे। तर ज्या लाभार्थ्यांकडे तात्पुरते UDID कार्ड आहे त्यांनी UDID कार्डची मुदत संपण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात जाऊन सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याकडून UDID कार्डची मुदत वाढवून घ्या। त्यामुळे तुमचे लाभ भविष्यात कोणत्याही कारणामुळे बंद होणार नाही। तर मित्रांनो, पुन्हा एकदा सोप्या भाषेत समजून घ्या। तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे टेम्पररी UDID कार्ड आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच दरमहा मिळणारे अनुदान आणि इतर लाभ सुरू राहणार आहेत। मात्र हे लाभ तुमच्या UDID कार्डच्या वैधतेनुसार दिले जाणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, तुमचं UDID कार्ड ज्या तारखेपर्यंत वैध राहील त्या तारखेपर्यंत तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळत राहणार आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय हजारो दिव्यांग कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे। यामुळे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांची चिंता दूर होणार असून त्यांना आर्थिक आधार मिळतच राहणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।